नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमधला ओरिजिन ऑफ सॉईल हा चॅप्टर पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण सॉईल म्हणजे काय, त्या सॉईलचं फॉर्मेशन कसं होतं आणि डिपेंडिंग अपॉन द ट्रान्सपोर्टेशन मीडियम त्या सॉईलचे कोणते कोणते टाईप्स पडतात हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर सॉईल म्हणजे काय, तर सॉईल हे एक कॉम्बिनेशन आहे कशाचं, सॉलिड, एअर अँड वॉटर. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की सॉईल इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिस्क्रीट और कलेक्टेड सॉलिड पार्टिकल्स, देन एअर अँड वॉटर. आता डिस्क्रीट किंवा डिस्कलेक्टेड म्हणजे काय, डिस्कलेक्टेड मीन्स अनकन्सोलिडेटेड अनकन्सोलिडेटेड or we can say that loosely packed particles. Loosely packed particles means we can say that unconsolidated or discrete or disconnected. So these are the different terms used for discrete or disconnected particles. म्हणजेच काय, सॉईल हे एक कॉम्बिनेशन आहे कशाचं, सॉलिड, वॉटर अँड एअर. सॉलिड, वॉटर अँड एअर. म्हणूनच सॉईलला 3 फेज सिस्टीमसुद्धा म्हटलं जातं, कारण या सॉईलच्या सिस्टीममध्ये किती फेजेस आहेत, 3 फेजेस आहेत, एक सॉलिड, वॉटर अँड एअर. आता ह्या सॉईलचं फॉर्मेशन कसं होतं किंवा कुठले कुठले फॅक्टर्स या सॉईलच्या फॉर्मेशनमध्ये इन्क्लूड होतात ते आपण आता या ठिकाणी पाहूयात. नाव फॉर्मेशन ऑफ सॉईल. आता लेट्स कन्सिडर parent rock is there. On that parent rock, because of weathering effect, disintegration is going to happen, and due to that disintegration, that parent rock is converted into number of small particle, and that small particles are nothing but sediments. या पॅरेंट रॉकवरती वेदरिंगचा इफेक्ट झाल्यामुळे त्या पॅरेंट रॉकचं कालांतराने डिसइंटिग्रेशन होतं. हे डिसइंटिग्रेशन होणे म्हणजेच ब्रेकिंग ऑफ रॉक इन स्मॉलर पार्टिकल. ब्रेकिंग ऑफ रॉक इन स्मॉलर पार्टिकल. आता जे काही रॉकचं ब्रेकिंग झालेलं आहे स्मॉल पार्टिकल्समध्ये, त्याच स्मॉल पार्टिकल्सला काय म्हणतो आपण, सेडिमेंट्स. सो दिस इज द प्रोसेस ऑफ वेदरिंग. वेदरिंगची प्रोसेस काय, एखाद्या पॅरेंट रॉकचं डिसइंटिग्रेशन होणं कशामध्ये, स्मॉल अमाऊंट ऑफ पार्टिकल्समध्ये, आणि त्याच स्मॉल अमाऊंट ऑफ पार्टिकल्सलाच काय म्हटलेलं आहे, सेडिमेंट. आता हे वेदरिंग तर झालेलं आहे, पण हे वेदरिंग होत असताना कुठल्या कुठल्या प्रकारे वेदरिंग झालेलं आहे लक्षात घ्या. हे वेदरिंग असतं 2 टाईपचं, एक म्हणजे फिजिकल वेदरिंग आणि दुसरं म्हणजे केमिकल वेदरिंग. आता फिजिकल वेदरिंग म्हणजे काय, द फॅक्टर्स ॲज लाईक रेन, एअर और टेम्परेचर और प्रेशर. सो दिस टाइप ऑफ फॅक्टर्स going to affect on the rock. This type of factors are going to affect on the rock, and because of that disintegration of rock is going under process. यामुळे काय होणार आहे, रॉकचं डिसइंटिग्रेशन होणार आहे, म्हणजेच सेडिमेंट्समध्ये कन्वर्जन होणार आहे रॉकचं, बिकॉज ऑफ दिस फॅक्टर. हे जर फॅक्टर्स असतील तर ते कुठल्या टाईपचं डिसइंटिग्रेशन असेल और कुठल्या टाईपचं वेदरिंग असेल, तर that weathering will be physical weathering. Means this rock is going to affect due to the physical weathering factors as like rain, air, temperature and pressure. So next type of weathering is chemical weathering. In this type of weathering, only chemical actions are carried out due to internal
कंपोजिशन ऑफ रॉक. आता हे कुठल्या कुठल्या प्रोसेस असतील यामध्ये, तर केमिकल रिॲक्शन ॲज लाईक ऑक्सिडेशन, ॲज लाईक रिडक्शन. सो this type of chemical reactions are takes place inside the internal structure of rock, and because of that reactions, chemical reactions, rock is undergoing in disintegration, and it is converted into smaller fragments, and that's are nothing but same sediments. So these two types of weatherings are occurring in this type of process. तर याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, वेदरिंग प्रोसेस, ड्यू टू विच डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक इज गोइंग टू ऑकर. आता हे डिसइंटिग्रेशन झाल्याच्या नंतर काय होतं, सपोज सोर्स रॉक इज देअर आणि त्याचं डिसइंटिग्रेशन झालं, म्हणजेच वेदरिंग इफेक्टमुळं त्या रॉकची साईज काय झाली, कमी झाली. साईज कमी झालीच म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सेडिमेंट्स म्हणतो. हे सेडिमेंट्स कशामुळे झाले, तर वेदरिंगमुळे झाले. कुठल्या कुठल्या प्रकारची वेदरिंग आहे, एक म्हणजे फिजिकल वेदरिंग आणि दुसरी म्हणजे केमिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंगमध्ये काय होणार आहे, तर इफेक्ट ऑफ रेन, विंड आणि टेम्परेचर यासारखे फॅक्टर्स रॉकवरती अफेक्ट करणार आहेत. तर केमिकल वेदरिंगमध्ये काय, तर इट इज ड्यू टू इंटरनल कंपोजिशन ऑफ रॉक, ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स लाईक ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होणार आहेत, आणि त्याच्यामुळे रॉक काय होणार आहे, स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये डिवाईड होणार आहे, म्हणजेच त्याचं साईजचं रिडक्शन होणार आहे. आता हे रिडक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, त्या सॉईलचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता या सेडिमेंट्स जे काही रिड्युस्ड पार्टिकल्स आहेत, ते रिड्युस्ड पार्टिकल्सचं या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन होत आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता हे ट्रान्सपोर्टेशन होत असताना जे सेडिमेंट्स ट्रान्सपोर्ट झालेले आहेत त्या सर्व सेडिमेंट्सला म्हणतात ट्रान्सपोर्टेड सॉईल. ट्रान्सपोर्टेड सॉईल. अँड इफ या रॉकच्याच खाली जर डिसइंटिग्रेशन झाल्याच्या नंतर त्याचे पार्टिकल्स जर इथंच रॉक जवळच सेटल होत असतील, तर त्या टाईपच्या सॉईलला म्हणायचं रेसिड्युअल सॉईल. दोन टाईपच्या सॉईल या ठिकाणी आपल्याला पाहिजेत, एक म्हणजे ट्रान्सपोर्टेड सॉईल आणि दुसरी म्हणजे रेसिड्युअल सॉईल. रेसिड्युअल सॉईल म्हणजे काय, आफ्टर द डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक the sediments are remain at same place or below this rock. That type of soil is known as residual soil. And when from after the disintegration of rock, sediments are transported and settled at another place, at that time that type of soil is known as transported soil. Now we are going to see different types of transported soil depending upon their transportation medium. तर आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम पाहिजेत, ज्यामध्ये की जे काही तयार झालेले सेडिमेंट्स आहेत ते सेडिमेंट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना कुठल्या कुठल्या मीडियम आहेत आणि त्या मीडियमनुसार त्या त्या टाईपचे पडलेले जे काही सॉईलचे टाईप्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सपोज देर आर सेडिमेंट्स, and that sediments are transported by water or river. Suppose these sediments of rock are transported due to water, then that type of soil is known as alluvial soil. जर सॉईल सेडिमेंटचं ट्रान्सपोर्टेशन वॉटर और रिव्हर मार्फत होत असेल
तर त्या टाईपच्या सॉईलला म्हणायचं ॲल्युअल सॉईल. या ठिकाणी आपण पाहू शकता वॉटर जर असेल म्हणजे एजंट कोण आहे, या ठिकाणी सेडिमेंटचं ट्रान्सपोर्टेशन कुठल्या एजंटनुसार होत आहे, कुठल्या मीडियमनुसार होत आहे, तर वॉटर किंवा रिव्हर है ना. वॉटर किंवा रिव्हरमध्ये जर याचं सेडिमेंटेशनचं ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर त्या ठिकाणी त्या टाईपच्या सॉईलला काय म्हणायचं, अल्युअल सॉईल. किंवा हे पार्टिकल काय होत आलेले आहेत, फ्लो होत आलेले आहेत बरोबर, तर त्या टाईपच्या सॉईलला आपण फ्लोवियल सॉईलसुद्धा म्हणू शकतो. नाऊ नेक्स्ट, या ठिकाणी जर हेच पार्टिकल लेकमध्ये सेटल होत असतील तर त्या टाईपच्या सॉईलला म्हणायचं लॅकोस्ट्रीन सॉईल. या ठिकाणी मीडियम काय, मीडियम वॉटरच आहे, पण इथं कशामध्ये सेटल होत होती सॉईल ऑर सेडिमेंट्स, तर रिव्हरमध्ये सेट होत होती. या ठिकाणी कुठे सेट होणार आहे, तर लेकमध्ये सेट होणार आहे, तर या टाईपच्या सॉईलला काय म्हणायचं, लॅकोस्ट्रीन सॉईल. ऑर दिस सॉईल ऑल्सो नोन ॲज वार्वड क्लेज. दिस सॉईल इज ऑल्सो नोन ॲज वार्वड क्लेज. देन नेक्स्ट टाईप ऑफ मीडियम इज सी. जर फ्लो होऊन आलेले पार्टिकल जर सीमध्ये डिपॉझिट होत असतील तर त्या टाईपच्या सॉईलला म्हणायचं मरीन सॉईल ऑर सॉफ्ट क्लेज. सिम्पली वी कॅन से दॅट मरीन सॉईल. देन अनदर टाईप ऑफ सॉईल इज फॉर्म्ड ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ एअर ऑर विंड. सो दिस सॉईल इज नोन ॲज एव्होलिन सॉईल ऑर लुईस. हे दोन नाव आहेत, एक तर एव्होलिन सॉईल म्हणू शकतो किंवा लुईस सॉईल म्हणू शकतो. किंवा जर सॉईल ऑर सेडिमेंट्स ऑर डिपॉझिट्स आर ट्रान्सपोर्टेड बाय द मीडियम ऑफ एअर ऑर विंड, then that type of soil is known as evolene soil or simply Lewis. After that there is a medium of ice. If the soil is transported by medium ice, then that type of soil is known as glacier soil, or it can be also called as drift or till. After that there is another medium. If the soil is transported due to gravity, that type of soil is known as colluvial soil or talus. Colluvial soil or talus. Then so all these are the types of soil which are classified depending upon the transportation medium. Means कुठल्या मीडियमनुसार सॉईल फ्लो होत आहेत आणि त्या ठिकाणी डिपॉझिट होत आहेत, तर डिपेंडिंग अपॉन द मीडियम ऑफ दॅट फ्लो ऑर एजन्सी त्या प्रकारच्या सॉईलचे नाव पडलेले आहेत, राईट. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट in respect of competitive exams, so keep in mind. Then we will move to further clarification. Now there is a difference between coarse grain soil and fine grain soil. We know that coarse grain particles should be larger in size, right, and fine grain soil should be in finer size. So in this coarse grain soil there are sand and gravel, because we know that the size of sand and gravel is more than silt and clay. Silt and clay class means comes in fine grain soil. So because of its size these particles are 3D in nature and these particles are 2D in nature. Here gravity force is more, राईट, ऑर सिग्निफिकंट ऑर प्रिडॉमिनेट. ग्रॅव्हिटी फोर्स या ठिकाणी जास्त आहे कारण याची साईज जास्त असल्यामुळे याचं वेटसुद्धा जास्त असणार आहे, त्यामुळं ग्रॅव्हिटी फोर्स इकडं जास्त असेल. तर लहान लहान पार्टिकल्स असल्यामुळे या सर्व पार्टिकल्सवरती कुठला फोर्स जास्त असणार आहे, तर सरफेस चार्ज या ठिकाणी जास्त असणार आहे. कोर्समध्ये
फ्रिक्शन जास्त असणार आहे, तर फाईन ग्रेन सॉईलमध्ये कोहेजन जास्त असणार आहे, राईट. या टाईपच्या सॉईलमध्ये व्हॉइड्स जास्त असल्यामुळे ही सॉईल कशी असणार आहे, परवियस असणार आहे. म्हणजे वॉटरचा फ्लो या प्रकारच्या सॉईलमध्ये जास्त असेल ॲज कम्पेअर टू फाईन ग्रेन सॉईल. फाईन ग्रेन सॉईलमध्ये कसं असेल, परमिॲबिलिटी खूप कमी असेल. म्हणजे ही सॉईल कशी असेल, लेस परवियस ॲज कम्पेअर टू कोर्स ग्रेन सॉईल, है ना. त्यानंतर स्पेसिफिक सरफेस एरिया लो असणार आहे, कारण ज्या पार्टिकलची साईज जास्त असते त्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया कमी असतो, आणि ज्या पार्टिकलची साईज खूप कमी असते त्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया हाय असतो. तर हे डिफरन्स आहे कशामध्ये, फाईन ग्रेन सॉईल आणि कोर्स ग्रेन सॉईल यामध्ये. यानंतर सॉईलच्या अजून काही टर्म्स आहेत, त्या म्हणजे वार्वड क्लेज, मुरुम, लोम आणि बेंटोनाइट. आता हे वार्वड क्ले म्हणजे काय बघा, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिल्ट अँड क्ले. ह्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला कुठं पाहायला मिळतं, तर लेकमध्ये पाहायला मिळतं. वार्वड क्ले म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ सिल्ट अँड क्ले. त्यानंतर मुरुम. मुरुम काय असणार आहे, हे एक मिक्स्ड ग्रॅव्हल असणार आहे ज्याचा कलर रेड असतो, बरोबर आहे. रेड कलरचा मिक्स्ड ग्रॅव्हल म्हणजेच काय, तर मुरुम. लोम म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले. तिन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी असणार आहे लोममध्ये. त्यानंतर बेंटोनाइट. बेंटोनाइट बघा काय, तर इट इज द डिकम्पोज्ड वोल्कॅनिक ॲश. वोल्कॅनोमधून जे काही ॲश बाहेर पडणार आहे त्या ॲशचं डिकम्पोजिशन झाल्यामुळं जी सॉईल फॉर्म होणार आहे, तयार होणार आहे, त्या टाईपच्या सॉईलला काय म्हणायचं, बेंटोनाइट. तर हे डिफरंट टर्म्स आहेत रिलेटेड टू soil, related to soil. So this was the chapter first, origin of soil. If you like this video, then please share and do like. Thank you.